As promised, विजेता संघ, उपविजेता संघ आणि मैदानावर उपस्थित सर्व प्रेक्षक आणि खेळाडू यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर मुख्य मंचासमोर यायचं आहे। जय महाकाली शिक्षण संस्था तसेच अग्निहोत्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स द्वारा आयोजित WPL सीझन 6 या स्पर्धेचा समारोपीय आणि अंतिम सामना नुकताच संपलेला आहे। या सामन्यामध्ये नॅचरल सोलर या संघाने प्रिशा किंग्स 11 या संघावर दणदणीत विजय मिळवत जेतेपदावर कब्जा केलेला आहे। या स्पर्धेसाठी मुख्य आयोजक माननीय श्री सचिन अग्निहोत्री सर यांनी आम्हाला भरभरून दिले, कुठेच कमी पडू दिलं नाही आणि या स्पर्धेचं भव्य दिव्य असं स्वरूप वर्धेकरांना अनुभवायला मिळालेलं आहे। आज आपल्यासोबत मुख्य मंचावर उपस्थित आहेत मुख्य आयोजक श्री सचिन अग्निहोत्री सर, तसेच नुकतेच नगर परिषद अध्यक्षपदाची निवडणूक भव्य दिव्य मताधिक्यांनी जिंकून आलेले वर्धा शहराचे नवीन नगराध्यक्ष माननीय श्री सुधीर भाऊ पांगुळ, माझी दोन्ही संघाला विनंती असेल, 10:30 वाजलेले आहेत, कदाचित यापुढे आपण जी आजपर्यंत चूक केली नाही ती होता कामा नये, त्यामुळे जर आपण पुढे आलात तर बरं राहील। आपल्या सोबत आमचे नगरचे आज अध्यक्ष झालेले सुधीर भाऊ आहेत आणि त्यांचा मानही आम्ही इथे करतोय, त्यामुळे प्रत्येकाला विनंती असेल की जेवढा लवकर होईल तेवढा लवकर हे संपवावं। आपल्या या स्पर्धेत जे संघ सहभागी झाले होते त्या 10 संघाचे जे संघ मालक आहेत त्यांना मी मुख्य मंचावर आमंत्रित करत आहे। कृपया लवकरात लवकर येऊन त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावा। श्री सौरभ बुरांडे, रवी खुनकर, टीम शिवा वायपर्स, यश कार्लेकर, टीम YSK टायटन्स, पंकज चांदेकर, स्वप्नील चव्हाण, दिनेश जयस्वाल, टीम प्रिशा किंग्स 11, मोहम्मद जायब सर, मोहम्मद अजीज सर, टीम बिरा हॉटेल, योगेश पंजवानी सर, टीम आनंद फॅशन, शंतनु भोयर, यश दोड, मयूर पुंड, टीम द इन्विन्सिबल्स, विवेक गायकवाड सर, प्रज्वल कांबळे सर, टीम द लक्झरी बार्बेरियन्स, अंबुज पांडे सर, श्रेयस शर्मा सर, टीम रेनबो वॉरियर्स, श्री अंकित पंचभाई सर, टीम नॅचरल सोलर, मास्टर शौर्या, गांधी सिटी युनायटेड। यानंतर आपल्याजवळ मुख्य मंचावर काही पाहुणे उपस्थित आहेत, त्यामध्ये मान्य श्री वैभवजी काशीकर, तसेच आयुषजी सिंगानिया, आपल्या वर्धेतले प्रतिष्ठित उद्योजक आणि समाजसेवक प्रदीपजी बजाज आपल्यामध्ये उपस्थित आहे, तसेच श्री शेखर भाऊ आगरकर सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहे। मंचावर उपस्थित सर्वच मान्य सदस्यांचं मी WPL आयोजन समितीतर्फे शब्दसुमनांनी स्वागत करतो। आपल्याकडे वेळ फार कमी आहे, त्यामुळे आपण लवकरात लवकर वळूया बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे।
सलग 10 ते 12 दिवस चाललेल्या या स्पर्धेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्यांनी अंपायरिंग केली ते अंपायर्स श्री राहुल राजभार सर, जिग्नेश पटेल सर आणि श्री सूरज कोकाटे यांना मी मुख्य मंचावर आमंत्रित करत आहे। या पंचांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याला वेळ दिलेला आहे आणि स्पर्धा यशस्वी करण्यात फार मोलाची साथ दिलेली आहे। यांचा आपण इथे सत्कार करणार आहोत। श्री राहुल राजभार सर मुख्य मंचावर यावे। श्री सचिनजी अग्निहोत्री सर आणि मुख्य मंच श्री राहुल राजभार सर यांना सन्मानित करेल। यानंतर जिग्नेश पटेल सर, जिग्नेश पटेल सर यांना सन्मानित करतील माननीय श्री सुधीर भाऊ पांगुळ। यानंतर श्री सूरज कोकाटे यांना सन्मानित करतील माननीय श्री प्रदीपजी बजाज। सलग 12 दिवस चाललेल्या या स्पर्धेत सावंगी हॉस्पिटल वरून आपल्याकरता मेडिकल टीम आली होती खेळाडूंच्या दुखापती करता। त्यामध्ये डॉक्टर पलाश साटोने यांना मी मुख्य मंचावर आमंत्रित करतो। यांना सन्मानित करतील श्री वैभवजी काशीकर। यानंतर डॉक्टर उर्विनी लोखंडे, डॉक्टर तनुश्री देशमुख, डॉक्टर प्रशील रेवतकर आणि डॉक्टर सागर साटोने यांनी मुख्य मंचावर यावा। यांनी आपल्याला सलग 12 दिवस इथे खेळाडूंच्या दुखापती करता सुविधा दिलेल्या आहेत। धन्यवाद डॉक्टर पलाश अँड टीम। हे संपूर्ण सामने यूट्यूब लाईव्ह होते। यूट्यूब लाईव्हची धुरा लीलया पेललेली आहे tenniscricket.in। विशाल नानेकर अँड टीम कृपया लवकरात लवकर मुख्य मंचावर येतील। विशाल नानेकर अँड टीम। tenniscricket.in च्या वतीने या स्पर्धेचा लाईव्ह प्रक्षेपण सुरू होता यूट्यूबवर। विशाल नानेकर अँड टीम। यानंतर या स्पर्धेकरिता कल्याणहून आलेले आमचे मित्र कॉमेंटेटर श्री सुनील शेळके यांचा सत्कार होईल। यानंतर यूपी वरून आलेला आमचा लाडका कॉमेंटेटर अमन शर्मा। या स्पर्धेच्या समारोपीय सामन्यात टीम नॅचरल सोलर चार्जर संघाने टीम प्रिशा किंग्स 11 या संघावर दणदणीत असा विजय मिळवलेला आहे।
त्यापूर्वी आज सकाळच्या सत्रात आणि दुपारच्या सत्रात झालेले काही सामने होते. एलिमिनेटर 1 YSK टायटन्स वर्सेस प्रिशा किंग्स या सामन्यात प्रिशा किंग्स संघाने विजय मिळवला होता. त्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी आहेत श्री आशिष केचे. यांना मुख्य मंचावर सन्मानित केला जाणार आहे. वेळेचा अभाव असल्यामुळे आपण हा कार्यक्रम थोडा आटोपता घेऊया. त्यानंतर क्वालिफायर 2 प्रिशा किंग्स 11 वर्सेस शिवा वायपर या संघाचे मॅन ऑफ द मॅच या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच आहेत रोहित कमला सननन. रोहित कमला सनन असं त्यांचं नाव आहे, परंतु त्यांच्या गोलंदाजीमुळे त्यांना हे नाव पडलेलं आहे रोहित कमला सननन. आता जो फायनल सामना फायनल सारखा आपल्या समोर झाला, नक्कीच आजपर्यंतचा झालेल्या कुठच्याही स्पर्धेपेक्षाही या स्पर्धेत फायनल सामना हा अगदी फायनल सारखा झाला. वन साइडेड झाला नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत थरार कायम होता. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे मिस्टर फिटनेस सुबोध ठाकरे. संपूर्ण स्पर्धेत फलंदाजाने उडवलेले झेल आपल्याकडे आकर्षित करणारा फिल्डर जो या संपूर्ण स्पर्धेचा बेस्ट फिल्डर आहे आणि खरोखरच सर्वच झेल त्याच्याकडे आकर्षित होत होते, असा तो आपला जॅक्सन क्रूज. बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट जॅक्सन क्रूज. टीम शिवा वायपर्सचा हा क्षेत्ररक्षक आहे. अगदी चित्त्याप्रमाणे चपळ आणि सर्व झेल त्याच्याकडे जातात. संपूर्ण स्पर्धेत आपल्या गोलंदाजीने फलंदाजांना धडकी भरवणारा गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट गौरांग ढगे, द यंग गौरांग ढगे. युवा वेगवान गोलंदाज ज्याने आपली संपूर्ण स्पर्धेत छाप सोडलेली आहे गौरांग ढगे. संपूर्ण स्पर्धेत सर्व गोलंदाजांना नाताश आमच्या 4 वर्षा पहिलेच्या स्पर्धेचा इमर्जिंग प्लेयर होता. प्रिन्स ऑफ बोरगाव बघण्यालायक होता. बोरगाव विकास संपूर्ण स्पर्धेदरम्यान सर्व संघ भावनेने खेळ भावनेने खेळले. सगळ्यांनीच खूप सुंदर असा खेळ केला आणि स्पर्धा यशस्वी केली. तरी सुद्धा कोणत्या तरी एका संघाला आपल्याला फेअर प्ले अवॉर्ड द्यायचा आहे, ज्यांनी संपूर्ण स्पर्धेभर खूप सुंदर खेळ केला. नो आर्ग्युमेंट्स, कोणत्याच पद्धतीच्या आर्ग्युमेंट्स केलेल्या नाही आहे, कोणत्याच पद्धतीचं गैरवर्तन केलेलं नाही आहे. असा हा फेअर प्ले अवॉर्ड जातो टीम द लक्झरी बार्बेरियन संघाला. टीम लक्झरी बार्बेरियन 10 पॉइंटसह 5व्या नंबरवर या संघाने क्वालिफाय केलं होतं आणि यांनी उत्कृष्ट अशा खेळाचं प्रदर्शन केलेलं आहे.
आता वेळ आलेली आहे ती विजेत्यांची आणि उपविजेत्यांची. सर्वप्रथम या स्पर्धेचा उपविजेता संघ प्रिशा किंग्स 11 जल्लोष करत मुख्य मंचावर यायचा आहे. प्रिशा किंग्स 11 उपविजेता संघ. या स्पर्धेतील सर्वात लहान खेळाडू सुद्धा याच संघात बघायला मिळाला. सर्वात लहान खेळाडू गुड्डूभाऊ देशमुख यांचा सुपुत्र, तो सुद्धा याच संघात खेळला. उपविजेता संघ द टीम प्रिशा किंग्स. जोरदार टाळ्या होऊ द्या यांच्याकरता. प्रिशा किंग्स 11 तुमच्याकरता मेडल सुद्धा आहेत आणि उपविजेते पदाचा चेक सुद्धा आहे. या स्पर्धेचा विजेता संघ आहे नॅचरल सोलर चार्जर्स. या संघाला डाव्या बाजूने एका रेषेत जल्लोष करत या, परंतु डाव्या बाजूने एका रेषेत वर या. आणि भरपूर मेहनत करून खेळलेले खेळाडू आहेत स्पर्धेत. सर्वांसाठी टाळ्या होऊ द्या. विजेत्यांसाठी उपविजेत्यांसाठी टाळ्या चालू ठेवा. नॅचरल सोलर चार्जर्स विजेता संघ थोड्याच वेळात मुख्य मंचावर येत आहे. जोरदार टाळ्यांच्या गडगडाट आपण स्वागत करू टीम नॅचरल सोलर चार्जर्स यांचं. टीम नॅचरल सोलर चार्जर्स या स्पर्धेचे विजेते. जोरदार टाळ्यांनी यांचं स्वागत होऊ देऊ. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया टीम नॅचरल सोलर चार्जर्स यांचं. विनर ऑफ WPL सीझन 6 टीम नॅचरल सोलर चार्जर्स. टाळ्या कंटिन्यू सुरू असू द्या. चॅम्पियन्स ऑफ WPL सीझन 6 टीम नॅचरल सोलर चार्जर्स.
या संघाचे संघमालक होते श्री अंकित जी पंचभाई. नॅचरल सोलर संघाने आपली ट्रॉफी, पारितोषिकाचा चेक, चॅम्पियन्स WPL सीझन 6 चे चॅम्पियन्स टीम नॅचरल सोलर चार्जर्स. जोरदार टाळ्या होऊ द्या. चॅम्पियन प्रमाणे खेळलेला हा संघ, परंतु प्रेक्षकांनी खूप कंजूसी केलेली आहे. यांच्याकरता टाळ्या वाजवण्यात, टाळ्या होऊ द्या जोरदार. अभिनंदन टीम नॅचरल सोलर चार्जर्स, आपले खूप खूप अभिनंदन. जय महाकाली शिक्षण संस्था तसेच अग्निहोत्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स द्वारे या स्पर्धेची मेजवानी वर्धेकरांकरता आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे मुख्य आयोजक श्री सचिनजी अग्निहोत्री यांनी फक्त 2 शब्द सांगावे अशी मी त्यांना विनंती करतो. या स्पर्धेचे मुख्य आयोजक श्री सचिनजी अग्निहोत्री, आपल्याला 2 शब्द सांगतील अशी मी त्यांना विनंती करतो.
सर प्लीज. भाषण करायची वेळ नाही. सगळ्या ओनर्सला आभार, हे जेवढे मंचावर प्राइजेस घेऊन राहिले. सगळ्यात जास्त म्हणजे रामनगर वासियांचं आणि सर्कस ग्राउंडच्या परिसरातल्या लोकांचा आभार. त्यांच्यामुळे हे शक्य झालंय. एकाही कंप्लेंटला आम्हाला समोर जावं लागलं नाही, कारण त्यांनी या आयोजनाला साथ दिली. आणि मी प्रत्येक आलेल्या खेळाडू, त्यांचे ओनर्स, सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी मुलं ज्यांनी हे घडून आणलं, सगळ्या मंडळीला मी आभारी मानतो. आणि माझ्याकडनं एक शब्द अजून आहे. या सगळ्यांमागचा एक स्वरूप आहे. अभिषेक सिंग, हे सगळं घडवताना या माणसाचा सगळ्यात मोठा वाटा आहे, त्यामुळे यालाही धन्यवाद. या स्पर्धेच्या आयोजनात प्रमुख भूमिका निभावलेले WPL कमिटी सदस्य आणि सचिन सर यांचाही एक वेळा जल्लोष होऊ देऊया. तर सर्व कमिटी सदस्य, सचिन सर, सुधीर भाऊ आज आपल्यात उपस्थित आहेत. जल्लोष करायचा आहे सर. आणि सरांचा जो स्टाफ होता, ज्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला, त्यांनाही मी इथे आमंत्रित करतो. सर्वांनी स्टेजवर यायचं आहे. मुख्य कमिटीचे सदस्य, सचिन सर आणि स्टाफ. East or West, WPL is best. East or West, WPL is the best. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.